इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रमजानचा पवित्र महिना सध्या पाळला जातोय. येत्या 21 मार्चला रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण साजरा होणार आहे. हा सण केवळ उपवास सोडण्याचा दिवस नसून तो संयम, कृतज्ञता आणि बंधुभाव यांचं प्रतीक मानलं जातं. त्याबद्दलच माहिती देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा हज कमिटीचे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य श्री रफिक बिजापुरी आज आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रात आलेत. नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. गेली महिनाभर रमजान हा महिना पाळला जातोय. त्यानिमित्तानं मुस्लिम बांधवांकडनं रोजे पाळले जात आहेत. तर ह्या रमजान महिन्याबद्दल आणि रमजान ईदबद्दल जाणून घ्यायची आम्हाला सगळ्यांनाच इच्छा आहे. रमजान महिन्याबाबत सविस्तर आम्हाला सांगा. तसंच रोजा ही जी काही संकल्पना आम्ही सतत ऐकतो, तर रोजा म्हणजे काय? सर्वप्रथम रसिक श्रोते सर्व आकाशवाणीचे, त्यांना माझा सलाम आणि येणाऱ्या ईदच्या शुभेच्छा. आकाशवाणीचे धन्यवाद या विषयावर बोलण्यासाठी येथे आमंत्रित केल्याबद्दल. इस्लाम या धर्माची जी घडण आहे ती 5 मूल तत्वावर झालेली आहे. त्यामध्ये सर्वात आधी तौहीद, शहादा म्हणजे अल्लाह एक आहे, तो जगाचा निर्माणकर्ता आहे आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे त्याचे पैगंबर आहेत. दुसरे नमाज, दिवसातून 5 वेळा नमाज अदा करणे. तिसरे रोजा. 9वा महिना इस्लामचा हा रमजानचा महिना आहे. त्या पूर्ण महिन्यामध्ये रोजा ठेवणे म्हणजे खाणं पिणं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बंद करणे. आणि 4था आहे हज आणि 5वा आहे जकात. हजच्या महिन्यामध्ये आपण कुर्बानीची जी ईद, बकरी ईद साजरी करतो त्यावेळेला लोक त्याच्या आधी हजला जातात. प्रत्येक मालदार मुसलमानावर आयुष्यातून एकदा हज करणे हे अनिवार्य आहे. आणि जकात सर्व मुस्लिमांवर जे मालदार आहेत त्यांच्यावर 2.5% मालमत्तेच्या संपत्तीच्या रकमेच्या जकात अदा करणे हे अनिवार्य आहे. ही 5 तत्वावर इस्लामची जी आहे ती जडणघडण आहे. ही मूल तत्व आहेत इस्लामची. त्यातील 3 नंबर रोजा आहे. रमजानच्या महिन्यामध्ये 1 महिना उपवास करणे, रोजा ठेवणे. त्याबद्दल इस्लामी संकल्पना अशी आहे, कुराणमध्ये याचं मार्गदर्शन असं आहे की रोजाचा उद्देश हा आहे की तुम्ही अंतर्बाह्य सुचिरभूत व्हावे, आंतरिक स्वच्छता निर्माण व्हावी, ज्याला अरबीमध्ये तकवा म्हणतात. रोजामुळे समाजामध्ये दया, क्षमा, आत्मसंयम इत्यादी गुणांची निर्मिती होते. आता रोजा म्हणजे फक्त खाणं पिणं त्याग करणं नव्हे, तर त्यासोबतच तुमच्या शरीराच्या प्रत्येक अंगाचा वापर फक्त आणि फक्त चांगल्या कार्यासाठी करावा आणि वाईटापासून परावृत्त व्हावे. उदाहरणार्थ, डोळ्यांनी वाईट पाहू नये, कानाने वाईट ऐकू नये, निंदा नालस्ती वाचेने कोणाची करू नये, वाचेने चांगलं बोलावं, वाईट बोलू नये, हातापायाने कोणाला इजा पोचू नये, त्रास देऊ नये व मनमस्तिष्काचा वापर चांगल्या विचारांसाठी करावा. वाईट विचारांना मनामध्ये येऊ देऊ नये. हे करणं म्हणजेच खरा रोजा ठेवणं आहे. रोजाबद्दल तुम्ही सांगितलं, तर पहिला रोजा कधी सुरू होतो? म्हणजे या कुठला महिना असतो? पहिला दिवस कुठला त्याचा? शाबान हा 8वा महिना आहे इस्लाममध्ये. शाबानच्या 29व्या दिवशी आपण चंद्रदर्शन बघतो. चंद्रदर्शन जर 29व्या दिवशी झालं तर पुढच्या दिवशीपासून जे रोजा ठेवला जातो ती रमजानची 1ली तारीख असते. आणि संपूर्ण 30 दिवस रोजे पाळल्यानंतर पुढच्या दिवशी ईद साजरी केली जाते. म्हणजे चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजानमध्ये 29 दिवसानंतर किंवा 30 दिवसानंतर 29व्या दिवशी जर चंद्रदर्शन झालं तर पुढच्या दिवशी येणारा 1 शव्वाल त्या दिवशी ईद उल फित्र साजरी केली जाते. रोजा म्हणजे फक्त उपवास करणं नाही असं तुम्ही सांगितलं, आणि त्याच्या मागची जी मूळ संकल्पना आहे की अल्लाहला काय अपेक्षित आहे तर ते तुम्ही सांगितलं. पण ही जी पद्धत आहे रोजा ठेवण्याची, तर ती किती वाजता उठलं पाहिजे, नमाज पडला पाहिजेत का, याबद्दल पण सांगा. हो, आता रोजामध्ये सहिरी आणि इफ्तारी या 2 गोष्टी येतात. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी रोजा ठेवण्यासाठी सहिरी, जे सकाळी आपण उठतो सूर्योदयापूर्वी, ज्याला आमच्यामध्ये सुबह सादिक म्हणतात, सुबह सादिकच्या आधी
खाणंपिणे जे काय असेल ते तुम्ही उरकून घ्यावं. हं. त्याला सैरी म्हणतात. हां. थोडंसं खाणं, कारण दिवसभराचा उपवास यामध्ये तुमच्या शरीरामध्ये हं. ताकद असावी. हं. फक्त रोजा ठेवणं हे उद्देश नाही आहे, बरोबर. की त्यामध्ये इतरही इबादत म्हणजे नमाज असेल, हं. कुराण पठण असेल, हं. रोजा असेल, सदका असेल, दानधर्म असेल हं. किंवा इतरांसाठी इतरांच्या चांगल्या कार्यासाठी प्रयत्न करणं असेल, हं. या सर्व गोष्टी करायच्याच आहेत. हं. त्याकरता जी शक्ती निर्माण व्हावी त्याकरता सैरी ही संकल्पना आहे. हां. ते सकाळी जे सूर्योदयापूर्वी सोबत सादिकच्या वेळेला जे खाल्लं जातं त्याला सैरी असं म्हणतात. हां. आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी रोजाची सांगता होते, हं. त्यावेळेला त्याला इफ्तार म्हणतात. हां. त्यावेळेला खजूर, पाणी या 2 गोष्टीने इफ्तार करावा. त्यामुळे इफ्तारीला खजूर आणि पाण्याचा वापर केला जातो. हां. आणि इतर फल फ्रूटसुद्धा वापरले जातात हां. त्या दिवशी. तुम्ही सांगितलं की 5 वेळा नमाज पढला जातो, तर त्याचे काही कालावधी ठरलेला आहे की कुठल्या कुठल्या वेळेला नमाज पढणं आवश्यक आहे या दिवसांमध्ये? अगदी सकाळी सुबह सादिक नंतर हां. त्या फजरच्या नमाजीचा वेळ सुरू होतो. हां. त्यावेळेला आपण नेहमी ऐकत असाल आजान होते हो. आणि त्यानंतर नमाज अदा केली जाते. हं. त्याला फजरची नमाज म्हणतात. हां. त्यानंतर सूर्य डोक्यावर आल्यानंतर हं. आणि तो सूर्यास्ताकडे वळल्यानंतर हां. दुपारी जी नमाज अदा केली जाते त्याला जोहरची नमाज असं म्हणतात. हं. त्यानंतर परत संध्याकाळी 3-3.5 तासानंतर जे असरची नमाज अदा केली जाते. हं. आणि सूर्यास्ताच्या वेळेला मगरिबची नमाज होते. हां. आणि त्याच्या 2 तासानंतर इशाची नमाज होते. हं. हं. हे अशी या 5 वेळची नमाज इस्लाममध्ये अदा करणे अनिवार्य आहे. अच्छा. हं. हां. पण त्याच्यामागे प्रत्येक वेळेमागे काही महत्त्व आहे का, की या वेळेलाच ही झाली पाहिजे नमाज, किंवा असं काही आहे का? त्याची संकल्पना अशी आहे हां. की अल्लाने प्रत्येक मानवाला आम्हाला जगात जे पाठवलेलं आहे हं. हं. ते त्याच्या हुकुमाबर जे ते आयुष्य व्यतीत करण्यासाठी, हं. आयुष्य घालवण्यासाठी, की अल्लाने जसं सांगितलेलं आहे तसं आयुष्य तुम्ही जगावं. हां. हां. म्हणजे चांगुलपणाच्या अंगातून हं. जगातील मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही कार्य करावं. हं. तर ती ही निर्माण करण्याकरता परमेश्वराच्या हाकेवर तुम्ही त्याला प्रतिसाद देणं हं. हे जे आहे ते अपेक्षित आहे. हां. हां. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेला तुम्ही आलं पाहिजे. हं. आता माणूस कामकाजमध्ये सकाळी गेला 10 वाजल्यानंतर उठून, हां. तर 12-12:30, 1 वाजता हां. त्याला जोहरच्या नमाजसाठी बोलवलं जातं. त्यावेळेला त्याने ते कामकाज सोडून नमाज अदा करावी. हं. असं प्रत्येक वेळेला दुनियामध्ये या नश्वर जगामध्ये रममाण न होता हां. अल्लाहच्या आदेशानुसार त्याच्या आदेशाबर हुकूम जीवन जगावं, हां. ही संकल्पना नमाजसाठी आहे. अच्छा. त्यामुळेच म्हणतात की ज्याची नमाज सही होईल त्याचं आयुष्य सही होईल. अरे वा, एवढी मोठी विस्तृत संकल्पना या मागे आहे. अगदी. बरोबर आहे ना? हां. 5 वेळा नमाज अदा करायची आहे, तर ती मस्जिदीमध्ये जाऊनच करायची की आपण जिथे आहोत तिथेही करता येते? हां, ही इस्लाममध्ये काही गोष्टी ज्या आहेत इबादतमध्ये ईशभक्तीच्या सार्वजनिक आहेत, हां. ज्या एकत्र मिळून करायच्या आहेत. हां. त्याचा एक उद्देश आहे त्यापाठी. हं. तर ही नमाज 5 वेळची पुरुषांनी मशिदीमध्ये जाऊन एकत्रित अदा करावायची हां. आहे. हां. आणि त्याच्यापेक्षाही जास्त नमाज अगर कोणाला अदा करायची असेल तर ते तो घरात किंवा आपल्या दुकानामध्ये कुठे असेल हां. तिथे कुठेही करू शकतो. हां. पण फर्ज नमाज जी आहे ती मुस्लिम पुरुषांनी मशिदीमध्ये जाऊन अदा करणे हं. हे अनिवार्य आहे. हं. आणि स्त्रियांनी घरात करावं, त्यांना हां. मशिदीत यायची आवश्यकता नाही आहे. हां. कारण त्यांच्यासाठी इतर भरपूर कामं असतात. हो. लहान मुलं आहेत घरी, हो. वृद्ध आहेत, आई वडील आहेत, तर त्यांच्याकडे देखभाल करण्याकरता त्यांना तिथे सूट दिलेली आहे की त्यांनी हं. घरीच जे 5 वेळची नमाज अदा करावी. हं. त्यांनी जर मनात आणलं तर त्या येऊ शकतात, हां. हां. पण त्यांना सूट दिलेली आहे की त्यांनी घरीच 5 वेळची नमाज अदा करावी. या दरम्यान रोजे ठेवले जातात, तर वयाच्या कितव्या वर्षापासून रोजे ठेवणं बंधनकारक आहे की ते ऐच्छिक आहे? नाही, हे बंधनकारक आहे. प्रत्येक मुस्लिमाला रोजा ठेवणे हे बंधनकारक आहे. फक्त लहान मुलावरती ते बंधनकारक नाही आहे. हां. ज्या वेळेला तो बालिक झाल्यानंतर हं. हं. म्हणजे 14-15व्या वर्षापासून हां. त्याच्यावर ते फर्ज होतात, हां. ते मरेपर्यंत. ईदच्या कालावधीमध्ये रोजे ठेवले पाहिजे. अगदी. हो. 1 महिना पूर्ण 1 महिना. उपवासाचा केला पाहिजे. रमजानमध्ये. हं. तुम्ही जसं ह्यांच्या मूळ संकल्पना या महिन्याबद्दलच्या सांगितल्या, तर त्यातली जकात ही एक संकल्पना तुम्ही सांगितली. हो. तर याबाबत खूप
आदरानं बोललं जातं. हो. तर जकात म्हणजे काय आणि काय भावना असते तुमची ह्या सगळ्यामध्ये? हां, जकात याची इस्लाममध्ये जी संकल्पना आहे ती तुमच्या मिळकतीमध्ये हां. समाजातील दुर्बल घटकांचाही वाटा आहे. हं, मी कमावलेली संपत्ती फक्त माझ्यासाठीच वापर करणं हे उद्देश नाही आहे. हां. त्याच्यात तुमच्या कमाईमध्ये दुर्बल घटकाचाही वाटा आहे. त्यामुळे वर्षभरामध्ये कमावलेल्या संपत्तीवर 2.5% हं. जकात अदा करावी व ती दरवर्षी समाजातील गोरगरीब, गरजू, विधवा, अनाथ अशा लोकांच्या मध्ये त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्याचा वापर करावा अशी संकल्पना आहे. जेव्हा ही जकात अदा करता ती कुठे अदा करावी, कुणाला करावी, अगदी. असे काही हो, मापदंड आहेत का? हो. आता ही जकात जी आम्ही 2.5% काढली जाते हां. मिळकतीच्या, हां. ती कुणालाही देऊ शकत नाही. हां. अशा लोकांनाच देऊ शकतो जे त्याचे गरजवंत आहेत, हां. दुर्बल घटक आहेत, विधवा आहेत, ज्यांच्याकडे संपत्ती नाहीये, ज्यांच्याकडे चरितार्थाचं काही साधन नाहीये आणि ज्यांना बघणारं कोणी नाहीये, म्हणजे यतीम आहेत, विधवा आहेत, ज्यांच्या घरी कमावता कोणी नाही, असे जे समाजातील घटक आहेत त्यांच्या गरजावर तो खर्च करावा आणि त्यांच्याकडे नेऊन त्यांना पोहोचवावं. ते देण्याकरता त्यांना आपल्या दारी बोलू नये अशी ही वंदता आमच्या म्हणजे सांगितलं गेलेलं आहे आणि आदेश दिलेले आहेत की जकात मुस्तहिकांच्या पर्यंत पोहोचवा तुम्ही नेऊन. म्हणजे आपण समाजात जगताना आपण स्वतःच विकास नाही करायचा, तर आपल्यावर आपल्या समाजाला पण घेऊन जायचं, अगदी अशी शिकवण अल्लाने दिलेली आहे असं म्हटलं जकात पाहिजे. ही समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी अनिवार्य आहे. हां. म्हणजे जकात इस्लाममध्ये फक्त दान नाही तर एक धार्मिक कर्तव्य आहे. त्यामुळे जकात अदा केल्याने समाजात आर्थिक समानता निर्माण होईल. पण जेव्हा तुम्ही ही जकात देता त्यावेळेला ज्याला द्यायची आहे ती समाजाकडनं ठरवलं जातं किंवा तुम्ही जिथे राहता तिथे तुमच्याकडनं ठरवलं जातं की ह्या व्यक्तींना आता आपल्याला ही जकात अदा करायची आहे, की असं काही तुमच्याकडे हो. मापदंड ठरले आहेत का, अगदी. किंवा ते कोण ठरवतं? हा नाही, हे आपण स्वतःच ठरवायचं असतं. आपण जिथे राहतो हां. त्या सभोवतालमध्ये, आपल्या सराउंडिंगमध्ये, आपल्या परिसरामध्ये असलेले गरजवंत आपल्याला माहीत असतात. हो. आपल्या इथे कोणाची काय परिस्थिती आहे हां. आणि नसेल माहिती तर करून घ्यावी. ही एक समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे बरोबर. की माझ्या भोवताली राहणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती काय आहे, हं. ते कोणत्या ह्याच्यामध्ये जगतायत. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, स्वतःसाठी जगला तो मेला, इतरांसाठी जगला तो जगला. तीच संकल्पना इथे आपण बघावी की इतरांचा विचार आधी केलेला आहे. हां. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी असं सांगितलं की तो मुसलमान खरा मुसलमान नाही ज्याचा पडोसी जो भुका असेल, म्हणजे उपाशी असेल, आणि तू जर पोट भरून खाल्लंच आणि जर शेजारी जर उपाशी राहिला तर तो सच्चा मुसलमान नाहीस. खरंय. खूपच चांगले विचार आहेत हे. हो. जकात देताना असं ठरलंय की ठराविक वस्तू दिल्या पाहिजेत, की जे मनाला आपल्याला वाटतं की गरजवंताला ही गरज आहे त्याप्रमाणे मदत केली पाहिजे? याच्यामध्ये असं आहे की तुम्ही वस्तूही देऊ शकता, पण पैसे दिल्याने समोरची व्यक्ती त्याला जे काही गरज असेल ते खरेदी करू शकतो. त्यामुळे जनरली सर्वसाधारणपणे पैसेहीच वाटप होतं पैशाचं, आणि एक फार मोठी रक्कम समाजाची निघते, ती गरजवंतापर्यंत पोहोचवली जाते. या रमजानच्या महिन्यामध्ये बडी रात किंवा शबे कद्र ही एक संकल्पना ऐकायला मिळते, तर म्हणजे नेमकं काय? शबे कद्र रमजानमध्ये खास त्याचा जो उल्लेख केला जातो आणि बडी रात अशी ती त्याला मान्यता आहे. पूर्ण महिन्यामध्ये एक रात्र अशी येते जिला मोठी रात्र म्हणजे शबे कद्र म्हणून म्हटलं जातं. कुराणमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याने त्याकरता एक सूरा एक अवतरलेली आहे. इन्ना अंझलनाहु फी लैलतिल कद्र वमा अदराका मा लैलतुल कद्र लैलतुल कद्र खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम सलामुन हिया हत्ता मतलइल फज्र. पूर्ण सूरा त्यासाठी उतरलेली आहे. हे कुराणमध्ये त्याचा उल्लेख आहे की शबे कद्र म्हणजे काय आणि त्याची महत्ती काय. तर ती एक रात्र असते जी जनरली सर्वसाधारणपणे रमजानच्या शेवटच्या 10 दिवसामधील विषम रात्री येते. म्हणजे 21, 23, 25, 27, 29 अशा रात्री ती जे जनरली जे मिळते. याच्या आधीच्या संतांनी त्याचा अनुभूती घेतलेली आहे. त्यामुळे 10 दिवस शेवटचे
प्रत्येक मुस्लिम जो आहे तो त्या रात्री जागून इबादत करतो, अल्लाची भक्ती करतो. त्यामध्ये नमाज पठण, कुराण पठण, दुआ आणि जिक्र अस्कार म्हणजे नामस्मरण असेल, या सर्व गोष्टीमध्ये अख्खी रात्र ते व्यतीत करतात. त्याची महत्ती अशी आहे, कुराणमध्ये आता जे मी सूरा ऐकवली त्याचं मतलब काय, त्याचं मराठीमध्ये त्याचं भाषांतर काय, तर ही एक रात्र जी आहे ती 1000 महिन्यांच्या इबादत बरोबर आहे. एक रात्री केलेली इबादत जर ती तुम्ही त्या रात्री तुम्ही इबादत केलीत तर तुम्हाला 1000 महिन्यापर्यंत इबादत केल्याचं पुण्य लाभतं. म्हणजे 83 वर्ष 4 महिने होतात. एक रात्र जर कोणाला इबादतची ती भेटली तर 83 वर्ष 4 महिने इबादत केल्याचं पुण्य लाभेल. त्यामुळं मुस्लिम समाजातील बंधू भगिनी त्या रात्री इबादत करतात, अल्लाची भक्ती करतात, आणि अखिल मानवजातीसाठी दुआ करतात. त्यामुळे त्याला मोठी रात्र असं म्हटलं जातं. काही वेगवेगळे धार्मिक उपक्रम ह्या बडी रातला होतात का? म्हणजे सार्वजनिक असे उपक्रम काही होत नाहीत, पण प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार त्यांनी अल्लाची भक्ती करावी. स्वतःचीच म्हणजे घरी असू दे किंवा मशिदी, पुरुषांनी मशिदीत येऊन त्यांनी भक्ती नमाज पढावी, कुराण पठण करावं. कारण कुराण जे आहे ते रमजान महिन्यामध्येच अवतरलेलं आहे. त्यामुळे कुराणशी या रमजान महिन्याचा खास संबंध आहे. तर या रमजानमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम कुराण पठणाकडे वळतात. आणि तरावीची नमाज एक असते रात्री रमजान महिन्यामध्ये, ती एक विशेष नमाज आहे. 20 रकात तरावी इतर दिवसापेक्षा जास्त 20 रकात रमजानमध्ये पूर्ण महिना जे अदा केली जाते. त्या तरावीमध्ये पूर्ण कुराण जे वाचून ऐकवलं जातं, म्हणजे इमाम वाचतात आणि नमाजमध्ये इतर जे नमाजी असतात किंवा मुक्तदी असतात ते तो कुराण ऐकतात. ही संकल्पना तिथून आलेली आहे की रमजानमध्ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर फरिश्ता जिब्राईल अलैहि सलाम यायचे आणि त्यांना कुराण ऐकवायचे, आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो कुराण ऐकायचे. त्यातून हे घेतलं गेलेलं आहे की कुराण वाचणे आणि ऐकणे, एकाने वाचावं, बाकीच्या सर्वांनी ऐकावं. म्हणजे ती हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नत अदा केली जाते. 20 रकात तरावीची नमाज अदा केली जाते. त्यामुळे विशेष नमाज, तरावीची नमाज म्हणून आपण रमजानमध्ये ऐकतो की मुस्लिम समाज तो अदा करतो मशिदीमध्ये जाऊन. आपण आता ईद उल फित्र बद्दल बोलणारच आहोत, मात्र त्याआधी जाणून घ्यायला आवडेल की मुस्लिम समाजामध्ये कुठले कुठले ईदचे सण असतात? मुख्यतः इस्लामने 2च सण सांगितलेत. एक आहे रमजान ईद, ज्याबद्दल आपण बोलतोय, आणि याच्या 2 महिने 10 दिवसानंतर येते ती बकर ईद. ते पैगंबर इस्माईल अली सलाम आणि इब्राहिम अली सलाम यांच्या त्यागाची आठवण म्हणून बकर ईद जे साजरी केली जाते. त्या दिवशी त्याबद्दल आपण विशेष प्रोग्राम कधीतरी करूच. नक्कीच. आणि आत्ता त्याबद्दल थोडक्यात असं की बकर ईद हा एक सण आहे आणि रमजान ईद हा एक सण आहे. रमजान ईदबद्दल आपण सविस्तर बोललोच आहेत. बकर ईदचं त्या दिवशी कुर्बानी केली जाते त्यांच्या आठवणीमध्ये, त्यांच्या त्यागाची आठवण म्हणून. आणि त्या दिवशी ही सर्व ती जी कुर्बानी ते गोरगरिबांपर्यंत पोहोचवलं जातं. कुर्बानीच्या पूर्ण त्या 3 वाटे केले जातात. एक वाटा नातेवाईकामध्ये, रिश्तेदार आणि दोस्त अहबाब म्हणतात, मित्रमंडळीमध्ये वाटलं जातं, आणि एक पूर्ण वाटा जो आहे तो गोरगरिबांच्या मध्ये वाटावं असा आदेश आहे. बकर ईद बद्दल बोललात, पण आता जी काही दिवसांवर येणारी आपली रमजान ईद आहे, तर रोजे पूर्ण झाल्यानंतर आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद साजरी केली जाते असं आम्हाला माहिती आहे. पण या दिवशी नेमकं कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो त्याविषयी सविस्तर सांगा. रमजान पूर्ण महिना उपवास ठेवल्यानंतर ईद साजरी केली जाते, तिला ईद उल फित्र असं म्हणतात. आता ईद उल फित्र हे नाव काय आहे, तर या ईदलाही अल्लाचा आदेश असा आहे की प्रत्येक कमावत्या मुस्लिमाने त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यातर्फे 2.5 किलो अन्नधान्य जे तो स्वतः खातो त्या क्वालिटीचे, त्या प्रतीचे अन्नधान्य ईदला नमाजसाठी जाण्यापूर्वी समाजातील गोरगरिबांना दान करावे, जेणेकरून त्या गोरगरीब लोकांची पण ईद आनंदात साजरी होईल अशी संकल्पना आहे. आणि याला फित्रा असं म्हणतात. जे 2.5 किलो प्रत्येक
कुटुंबातील सदस्यातर्फे अन्नधान्य दिलं जातं. हं. त्याला फित्रा असं म्हणतात. हां. त्यावरून या ईदीचं नाव ईद उल फित्र असं हां. जे ठरलं आहे. अशा तऱ्हेने हा रमजानचा महिना सर्व समाजाचं चारित्र्य घडवतो. समाजामधील प्रत्येक माणसात सहनशीलता, संयम, क्षमा, दया, करुणा, हं. गोरगरिबाबद्दलचा कणव व अनुशासनशीलता हं. निर्माण करतो. हं. त्यामुळं रमजानचा महिना फक्त भुका म्हणजे जेवण सोडणं नाही, हां. तर या सर्व बाबी जे अंगीकारणं आणि त्यानुसार जीवनाला आनंदी बनवणं, आपल्यासोबत इतरांचं जीवनही आनंदी व्हावं आणि हे सर्व गुण माझ्यामध्ये निर्माण व्हावेत, याची जी आहे दखल प्रत्येक मुस्लिम घेत असतो. मला असं वाटतं की आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणं हा या सणाचा मूळ उद्देश आहे, असंच याच्यातून दिसतं. अगदी ईद- बरोबर. ईदच्या दिवशी रोजे पूर्ण होतात आणि मग ईद साजरी होते. तर त्या दिवशी नेमकं काय काय घडतं ते दिवस? आता ईदच्या दिवशी कसं संपूर्ण महिना उपवास ठेवल्यानंतर ही एक आनंदाची म्हणजे ती घडी येते. त्यावेळेला सकाळच्या नमाज, फजरच्या नमाजनंतर 1-1.5-2 तासानंतर ईदची नमाज साजरी केली जाते. हां. त्यावेळेला प्रत्येक मुस्लिम स्वच्छ स्नान करून नवीन कपडे घालतात आणि नंतर ईदगाह असेल तर ईदगाहकडे किंवा मशिदीमध्ये नमाजसाठी जातात. त्याला ईद उल फित्रची नमाज असं म्हणतात. ती नमाज अदा केली जाते आणि त्यानंतर प्रत्येक मुस्लिम बांधव एक दुसऱ्याला भेटून आणि गळाभेट घेऊन त्यांना ईदेची शुभेच्छा देतात. त्या दिवशी आमच्या हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन ईद साजरी करतात आणि एकमेकाच्या आनंदात ते सहभागी होतात. आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांना जेवण करून त्यांना पण आमंत्रित केलं जातं. त्यात खास विशेष एक पदार्थ असतो शिरखुर्मा. तो शिरखुर्मा हा विशेष ईदचा पदार्थ असतो. तो सर्वांना माहिती असतं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे वापरून शेवई आणि दुधाचं ते आयटम असतं. ते सर्वांना ते वाटप केलं जातं आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आणि सर्व लोकांना आमंत्रित केलं जातं आणि आनंदाने त्या दिवशी सण साजरा केला जातो. समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा हा सण आहे. तर मुलाखतीच्या शेवटी तुम्ही काय सांगाल आपल्या सर्वच समाज बांधवांना आणि सगळ्यांनाच? मी सांगण्यापेक्षा अल्लानेच सगळ्यांना हे आदेश दिलेले आहेत की हे आमचं जीवन नश्वर आहे. फार थोड्या वेळेकरता आपण इथे आलेलो आहोत. म्हणजे आपलं जीवन 60-70 वर्षाचं असेल जनरली. म्हणजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितलं की मेरी उम्मत की उम्र 60-70 के दरम्यान आहे. 60 आणि 70च्या दरम्यान. तर हे छोटंच आणि ह्याच्यानंतर जे जीवन येणार आहे इस्लामी संकल्पनेनुसार त्याला आखिरत असं म्हणतात आणि ते हिअर आफ्टर ते अबदी आहे. म्हणजे त्याला त्यानंतर तिथून जे मरण नाही आहे ते हमेशा हमेशा की जिंदगी असं म्हणतात. त्याकरता इथे काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही चांगलंच वागलं पाहिजे आणि तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कुराण तुम्हाला दिलेलं आहे, पैगंबर तुम्हाला पाठवलेले आहेत आणि आजच्या घडीला सुद्धा चांगली लोक तुम्हाला घरोघरी जाऊन किंवा इतर सर्व सध्याच्या जगात सोशल मीडियामधून ही चांगल्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे कोणी असं म्हणू शकत नाही की मला हे माहीत नव्हतं. आता आज तुम्ही माझी मुलाखत घेताय आणि आपण ही जी आपण करतोय प्रयत्न करतोय ते याकरताच आहे की समाजानं आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला त्यासाठी तयार करावं आणि हे जाणून घ्यावं की माझं हे जीवन हे नश्वर आहे आणि मी आखिरतसाठी आलेलो आहे. त्यामुळे चांगलंच कार्य करून जावं, स्वतः आनंदी राहावं आणि इतरांना आनंद वाटावा, लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं. खरा मुस्लिम तोच आहे की जो इतरांचं दुःख दूर करण्यासाठी आपल्या जीवनाला कामी घेईल. खूप छान माहिती तुम्ही आम्हाला आज दिलीत या सणाबद्दल. आणि खरं तर ईद हा सण शांतता, प्रगती आणि मानवतेचा संदेश घेऊन येणारा सण आहे. येत्या 21 तारखेला चंद्रदर्शन झाल्यानंतर मोठ्या उत्साहाने ही रमजान ईद सर्वत्र साजरी होणार आहे. तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि याबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा या रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.
इंद्रधनुष्य